नमस्कार मंडळी. काय मजेत ना? अहो मजेत तर तुम्ही असणारच. आलं ना आता परवापासून सुरू होणार आहे. काय? नवरात्री. आणि या नवरात्रीमध्ये आय एम शुअर सगळे खूप मजा करत असाल. वेगळ्या-वेगळ्या साड्या, वेगळे-वेगळे कलर्स, आज कुठला कलर घालायचा आहे वगैरे ते सगळं WhatsAppवर चालू असेलच. त्याच्याबरोबरच दांडिया म्हणा, भोंडला म्हणा आणि अर्थात देवीच्या वेगळ्या-वेगळ्या रूपांचं नमन करणं, हे सगळं घडतं नवरात्रीमध्ये. तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, की नवरात्री या 9 रात्रींमध्ये आपण देवींच्या 9 वेगळ्या-वेगळ्या रूपांचं नमन करतो आणि 9 वेगळ्या-वेगळ्या रसांबद्दल सुद्धा आपण चर्चा करतो. पण हे नवरस कोणते? तर हे आहेत शृंगार रस, हास्यरस, करुणारस, रौद्ररस, वीररस, भयरस, बीभत्स्य अद्भुत रस, शांत रस. आणि या सगळ्या रसांना आपण तुलना करू शकतो कशाशी? तर पर्सनल फायनान्सशी म्हणजे आर्थिक गुंतवणुकीशी. आता तुम्ही म्हणाल खरंच संबंध आहे का? तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता वळूया आपल्या पहिल्या रसाकडे जो आहे शृंगार रस. इथे आपण एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतो. समोरचा कसा छान दिसतोय, ही आपली भावना व्यक्त करतो. आय थिंक मराठी सिनेमांमध्ये अशी भरपूर गाणी निघाली आहेत, की ज्याच्यात आपण अगदी छान आपण गाणी डिस्कस करूच यात. पण एक मिनिटं, तुम्ही म्हणाल की शृंगार रस आणि फायनान्सचा काय संबंध आहे? आहे. तेच एक्सप्लेन करणार आहे. कसा छान कॉम्बिनेशन आहे बघा. एका गाण्यातनंच पूर्ण कॉम्बिनेशन रिव्हील होतंय. तुम्हाला आठवत असेल तर ते अश्विनी ये ना, हे कधी असतं? अगदी लग्नाच्या सुरुवाती-सुरुवातीला. जगू कसा तुझ्या विना मी राणी गं. आणि मग नंतर फायनान्सेस कोलमडले, की कशी ही जिंदगीत आणीबाणी गं, असं होतं ना. सो म्हणून आपल्याला हा शृंगार रस फक्त आणि फक्त नॉर्मल आपण म्हणतो तसा न बघता फायनान्सेसमधनंही बघितला पाहिजे. म्हणजे का? कारण आपण एखाद्यानी आपला जो पार्टनर असेल, आपला नवरा-बायको जे कोण आहेत, ते फायनान्सेसला आर्थिक व्यवस्थापन चांगलं करतायत का नाही, ही पण एक ब्युटीच आहे. ह्याचं पण आपण अप्रिसिएशन केलं पाहिजे. आता हे जर मी तुम्हाला ग्राफिकल पद्धतीने मांडायचं झालं, अगदी तुम्हाला आठवत असेल तर एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस वगैरे हे तुम्हाला डोळ्यासमोर येत असेल. तर एक्स ॲक्सिसवरती आपण पकडूयात, की काय तुमची लग्नाला झालेली किती वर्ष आहेत नक्की आणि त्या व्यक्तीचं सौंदर्य, ब्युटी हे आहे वाय ॲक्सिसवरती. तर सुरुवातीला काय होतं, मी म्हटलं असं, "जगू कसा तुझ्या विना मी." एकदम वरती भरपूर अगदी मन लावून आपण एखाद्याच्या सौंदर्याची स्तुती करत असतो. पण जोपर्यंत लग्नाला 10 वर्ष पूर्ण होतात, तोपर्यंत आपण काय म्हणतो, "घर की मुर्गी दाल बराबर." बरोबर? आणि जर आर्थिक व्यवस्थापन सुरुवातीला मान्य करते, खूप भारी नसेल, पण जर आपण एकमेकांना आपण त्याचंही कौतुक नाही केलं, आपण तिचंही कौतुक नाही केलं आणि आर्थिक व्यवस्थापन कोलमडलेलंच असेल, तर काय आणीबाणी येणार आहे ते माहितीच आहे तुम्हाला. तर त्याच्याऐवजी जर आर्थिक व्यवस्थापन चांगलं असेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती चांगली झाली, तर हे एक उत्तम उदाहरण असेल शृंगार रस फायनान्समधला. आता वळूया दुसऱ्या रसाकडे आणि तो आहे हास्यरस. आता हा हास्यरस आपण आता काय मराठीत भरपूर कॉमेडी सीरियल्स बघत असतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा असेल किंवा चला हवा येऊ द्या असेल, हे बघताना तर हास्यरस आपण अगदी भरपूर अनुभवत असतो किंवा काही वेळेला आपले मित्र-मैत्रिणीच काहीतरी जोक्स मारतात तेव्हा अनुभवतो किंवा आहाहा! हा जो एक वेगळाच आनंद असतो. हास्य म्हणजे असा हां, हां, हसत नाही, पण आनंद मिळतो. तो पण हास्यच रस आहे. कधी जेव्हा छान एक तो गोड मेसेज येतो आपल्याला, की युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड. जेव्हा पगार जमा होतो तेव्हा. पण हाच आनंद महिन्याच्या शेवटपर्यंत टिकतो का? कदाचित बऱ्याच जणांचा नाही. आणि जर तुम्हाला हास्यरस फायनान्शियल टर्म्समध्ये, आर्थिक टर्म्समध्ये जर महिन्याच्या शेवटपर्यंत टिकवायचं असेल, तर महिन्याच्या शेवटी जरी तुम्ही बँक बॅलन्स चेक केला, तरी तुम्हाला छानच वाटलं पाहिजे. पण हे कधी होऊ शकेल? जर तुम्ही एक चांगली शिस्त लावली स्वतःला तर. शिस्तबद्ध पद्धतीने जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर सेव्हिंग केलं, अर्थात बचत केली आणि वाचवलेला पैसा जर चांगल्या पद्धतीने गुंतवणूक केली, तर नक्कीच हा हास्यरस फायनान्समधला तुम्ही शेवटपर्यंत अनुभवू शकाल. आता ह्याच्यासाठी तुम्ही कुठलं पाऊल उचलू शकता? मी म्हटलं असं अगदी बेसिक एक आवर्ती ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट तरी सुरू करा किंवा आपण शिकलेलो आहोत एस-आय-पी म्युच्युअल फंडमध्ये सुरू करू शकता. आता म्युच्युअल फंड कुठला? तर इंडेक्स फंड असू शकतो, गोल्ड फंड असू शकतो. पण सुरुवात तर करून बघा. आता वळूया तिसऱ्या रसाकडे जो आहे करुणा रस. करुणा रस म्हणजे थोडक्यात आपण दुसऱ्याचं जे काही दुःख आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. मराठी पिक्चरमध्ये आयत्या घरात घरोबा बहुतेक सिनेमा आहे. त्याच्यात खूप छान डायलॉग आहे एक, की ज्याच्यात असं म्हणलंय, की "माणुसकीची कदर माणूस नाही करणार, नाहीतर कोण करणार?" सो जर आपल्याला हा रस नीट समजला असेल, तर ह्याच्यावर उपाय काय? तर आपण करू शकतो डोनेशन. आता जेव्हा आपण म्हणतो डोनेशन ते 2 प्रकारे होऊ शकतं. आयदर तुम्ही तुमचे कष्ट डोनेट करू शकता किंवा तुम्ही पैसे सुद्धा डोनेट करू शकता. आता पैसे डोनेट करताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की किती करावे? आता किती करावे ह्याच्यासाठी काही एक स्टँडर्ड रूल तरी नाहीये.
पण सिंपल गोष्ट अशी असते, की तुम्ही जेवढे कमवताय त्याच्या 1% तरी तुम्ही डोनेट करू शकता ना. हे खूप काही मोठं नाहीये. सो एक छोटी सुरुवात करा आणि सुरुवात केल्यानंतर तुमचा जो काही एक वेगळा आनंद तुम्हाला मिळेल, ते तुम्ही एक्सपिरियन्स कराल. पण तुम्हाला माहिती आहे का, मला कायम करुणा रस हा कायम मी एक्सपिरियन्स करत असते. कधी? जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता आणि ते लाइक बटन हाणत नाही. सो पटकन आधी ते हाणून टाका आणि मग व्हिडिओ पुढे बघा. चौथा रस आहे रौद्र रस. रौद्र म्हणजेच अँगर आणि अँगरला एक छान उपमा देता येईल, की अँगर आणि डेंजर मध्ये अगदी थोडासा फरक असतो. बरोबर? सो आता लक्षात घ्या, कुठलेही तुम्ही आर्थिक निर्णय घेत असाल, तर तेव्हा तुम्ही रौद्र रूपात नसायला नसायला पाहिजे. आता माझी सटकली असं म्हणून जर तुम्ही एखादा आर्थिक निर्णय घेतला, तर बापरे! खूप चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण सारासार विचार करण्याची तुमची बुद्धी तेव्हा भ्रष्ट झालेली असते. बरोबर? आता ह्याचं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगते मी. अनेक माझे मित्र-मैत्रिणी आहेत, की जे कितीही सांगून सुद्धा नको करू, नको करू सांगितलं तरी इंट्राडे ट्रेडिंग करतात, तरी एफ ट्रेडिंग करतात आणि मग काय बऱ्याच वेळेला माती खातात. म्हणजे काय होतं तर एफ-मध्ये लॉसेस होतात. ओके. आता लॉस झाल्यावरती आयडियली काय केलं पाहिजे तर शांत बसलं पाहिजे ना. पण तेव्हा आता माझी सटकली झालेलं असतं आणि म्हणून बदला घ्यायचा. गेले ना पैसे, इथूनच पैसे मी माझे परत मिळवणार. या बदलेच्या भावनेने चिडून ते परत एखादा ट्रेड घेतात आणि त्याच्यात पैसे रिकव्हर न होता पैसे अजून जातात. सो भलेही कदाचित दैनंदिन जीवनामध्ये रौद्र रूप कदाचित तुम्ही धारण करत असाल, पण रौद्र रूप धारण केलेलं असताना कुठलाही आर्थिक निर्णय घेऊ नका. आता वळूया पुढच्या रसाकडे जो आहे वीररस. वीररस म्हणजे शौर्याशी हा जोडला गेलेला आहे. आता अनेक वेळेला तुम्ही अच्छा बरं ठीक आहे. काय मगाशी आपण मराठी चित्रपटाचं एक उदाहरण दिलं होतं. पण आता एक हिंदी चित्रपटाचं उदाहरण देते. हा पिक्चर बघितलेला आठवतंय ना? थप्पड से डर नहीं लगता साहब, प्यार नको, फायनान्शियल प्लॅनिंग से जरूर लगता है. असं होतं की नाही? अनेक वेळेला महिला काय करतात, आम्हाला इक्वालिटी पाहिजे. स्त्री-पुरुष समान हक्क, सगळीकडे समान-समान ओरडणार. पण फायनान्स म्हणलं की आमचे हे बघतात. असं कसं चालेल? सगळीकडे समान हक्क हवा असेल, तर फायनान्समध्ये सुद्धा तुम्हाला तेवढं करेज दाखवायला लागेल, तेवढी तुम्हाला हिंमत दाखवायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर आम्ही फक्त एफ-डीत पैसे गुंतवतो. आम्ही फक्त सोन्या-नाण्यात पैसे गुंतवतो. असं न करता करा की पहिली गुंतवणूक सुरू करा. कशात? इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये एखाद्या निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये तरी गुंतवणूक सुरू करा. अहो ₹100 पासून गुंतवणूक सुरू करता येते आणि जर तुम्हाला डिटेल्ड शिकून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. नक्की बघून घ्या आणि तुमचा वीररस फायनान्सच्या क्षेत्रात होऊन जाऊ द्या. आता वळूया पुढच्या रसाकडे जो आहे भयरस. भय म्हणजे बेसिकली भीती वाटणे. आता भीती कशाची असू शकते? तर भीती एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती आपल्या हातातून निसटून जाण्याची असू शकते. आता तुम्हाला तो शाहरुख खानचा डायलॉग आठवतच असेल, की "क्या पता कल हो ना हो." आता या वाक्यासाठी आपल्याकडे काही उत्तर आहे का? काही सोल्युशन आहे का? तर 100% आपल्या आर्थिक जगात ह्याचं एक उत्तम सोल्युशन म्हणजे इन्शुरन्स अर्थात विमा घेणे आहे. आपण आपल्या आयुष्याचा विमा घेऊ शकतो म्हणजेच लाईफ इन्शुरन्स करू शकतो आणि आपल्या तब्येतीचा इन्शुरन्स घेऊ शकतो म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स सुद्धा घेऊ शकतो. जेव्हा लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स तुम्ही घेतलेला असेल, तेव्हा भय हा रसच तुमच्या आयुष्यातनं निघून जाऊ शकतो आणि जर तुम्हाला तुमचं इन्शुरन्स काढायचं असेल, तर डिट्टो या प्लॅटफॉर्मबद्दल माझ्या मते मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी बोललेली आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहीन आणि काळजी नका करू, ही काही स्पॉन्सर्ड पोस्ट नाही. आता पुढचा रस आहे बिभत्स रस. बिभत्स म्हणजे डिस्गस्ट आपल्याला वाटतं की शी हे काय आहे? ह्याला म्हणायचं बिभत्स रस. आता तुम्ही म्हणाल की याचा आणि फायनान्सचा काय संबंध आहे? आता संबंध तर नक्कीच आहे. एक तुम्हाला उदाहरण घेऊन सांगते. माझा एक मित्र आहे तो सांगत होता त्याच्या गावाकडे एक कपल होतं. नवरा-बायको आणि त्यांची 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी. आता त्या बाईला कायम वाटायचं की तिच्या मुलांना खूप उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आणि जे काय पैसे ती शेतातनं कमवायची ते ती थोडे-थोडे पैसे बाजूला ठेवायची म्हणजे जेव्हा पोरं मोठी होतील तेव्हा त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळेल. पण तिचा नवरा होता दारुडा. आता तो काय करायचा हिने जरा पैसे बाजूला ठेवले, की हळूच एक-एक पैसे तिकडनं येऊन उधळवायचा आणि त्याच्याच दारूच्या त्याच्या व्यसनात सगळे पैसे खर्च करायचा. आय थिंक हे एक सगळ्यात उत्तम उदाहरण असू शकतं बिभत्स या रसाचं. आता जर हे एक उदाहरण घेतलं तर अजून काही उदाहरणं ह्याच्यात असू शकतात का? तर डेफिनिटली असू शकतात. अनेक लोकं पर्सनल लोन्स घेतात आणि पर्सनल लोन्स खूप जास्ती व्याजदराने मिळतात. काही विचार करत नाही पुढे-मागे बिनधास्त पर्सनल लोन घेतात आणि तुमचं जे काही एक आर्थिक व्यवस्थापन असतं ते पूर्णपणे कोलमडून जाऊ शकतं. सो बिभत्स रस हा तुमच्या आर्थिक जगात येऊन देऊ नका. कुठलंही तुम्ही जेव्हा आर्थिक निर्णय घेत असाल, तेव्हा डोकं शांत ठेवून नक्की निर्णय घ्या.
आता पुढचा रस आहे अद्भुत रस. अद्भुत म्हणजे आपल्याला वॉव! आपण अमेज होतो काही गोष्टींमधनं, म्हणजेच अद्भुत रस असतो. आता आपण ताजमहालचंच उदाहरण घेऊयात ना. ताजमहाल म्हटल्यावर आपण काय, काय मस्त कलाकुसर आहे, काय जबरी, काय मस्त पद्धतीने बांधलेला आहे. हे म्हणजेच अद्भुत रस अनुभवणे. आता तुम्ही विचार करा, ताजमहाल काय एका दिवसात बांधला गेला का? एका आठवड्यात, एका महिन्यात, एका वर्षात? नाही. अशी एखादी चांगली कलाकुसर जर आपल्याला बनवायची असेल, तर आपल्याला लागतो पेशन्स. आपल्याला खूप वेळ शांतपणे थांबायला लागतं. तेव्हा कुठे आपल्याला एक चांगलं काहीतरी बघायला मिळतं. आणि हे सेम लॉजिक, हे सेम गोष्ट आपल्याला फायनान्समध्ये पण दिसते. तुमचे पैसे काय एका दिवसात वाढणार आहेत? एका आठवड्यात? एका महिन्यात? एका वर्षात? नाही. तुम्हाला जर तुमचा पैसा चांगल्या पद्धतीने वाढवायचा असेल, तर तुम्हाला पेशन्स लागतो आणि तो तुम्हाला कधी चांगल्या पद्धतीने पैसा वाढलेला दिसतो, तर त्याला म्हणायचं असतं पॉवर ऑफ कंपाउंडिंग. कंपाउंडिंग म्हणजेच चक्रवाढ पद्धतीने जेव्हा तुमचे पैसे वाढतात, त्यालाच म्हणायचं असतं पॉवर ऑफ कंपाउंडिंग. आणि हे जेव्हा तुम्ही अनुभवता, तेव्हा तुम्ही अद्भुत रस फायनान्सच्या क्षेत्रात अनुभवत असता. पण कंपाउंडिंगबद्दल आपण काय रे व्हिडिओ केला का रे मराठी चॅनलवर? नाही केलं? करूया लवकरच. चला मग येत्या शुक्रवारी किंवा त्याच्या पुढच्या शुक्रवारी फार तर एक व्हिडिओ आपल्या मराठी चॅनलवर डन. आता वळूया शेवटच्या रसाकडे आणि तो आहे शांत रस. मगाचपासून तुम्ही 2-3दा कदाचित अनुभवलं असेल, की मी 2-3दा म्हणलेली आहे, की जेव्हा केव्हा तुम्ही कुठलंही आर्थिक निर्णय घेताय, तेव्हा मन शांत हवं. कारण जेव्हा तुम्ही कुठलाही आर्थिक निर्णय जर रागाच्या भरात घेतला असेल किंवा घाईघाईत घेतला असेल, तर तो निर्णय चुकू शकतो आणि आर्थिक निर्णय चुकले, की बापरे! पैशाची नासधूस होण्याची खूप जास्ती शक्यता असते. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला. जिकडे आपण नवरात्रीची तुलना आर्थिक व्यवस्थापनातल्या 9 रसांशी केली आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.